नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत म्हैसमाळला गिरिजा मातेच्या दर्शनाला। हे एक जाज्वल्य आणि जागृत ठिकाण आहे। नवसाला पावणारी ही गिरिजा माता आहे आणि भक्तांमध्ये विशेष लोकप्रिय आहे। हे आहे देवी गिरिजा मातेच्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। संपूर्ण मंदिरच निर्माणाधीन आहे। जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, विशाल असं काम चालू आहे। छत्रपती संभाजीनगर पासून 35 किलोमीटर अंतरावरती आणि खुलताबाद पासून 11 किलोमीटर अंतरावरती समुद्र सपाटीपासून 913 मीटर उंचीवर असलेलं हे म्हैसमाळ गाव। हे म्हैसमाळ गाव गिरिजा देवीचं जागृत असं जाज्वल्य असं स्थान आहे। महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत। या 3.5 शक्तिपीठांपैकी श्री क्षेत्र तुळजाभवानी हे पूर्ण शक्तिपीठ आहे आणि त्या शक्तिपीठातले श्री गिरिजा देवी हे पीठ आहे। आणि आरतीतील पुढील ओळीवरून हे सिद्ध देखील होते। बघा आरतीतील कुठली ओळ आहे? ओवाळीन अवजा शिव सहजा आदि भवानी गिरिजा कल्लोळस्तरजा चार भुजा आई तू काई तुळजा ओवाळीन अवजा ओवाळीन अवजा शिव सहजा आदि भवानी गिरिजा कल्लोळस्तरजा। या ठिकाणी पूर्वी विहीर होती, आता ती सध्याला पत्र्याने झाकून टाकली आहे। आणि हे आहे देवीचं वाहन असलेलं म्हणजे सिंह। माझ्या लहानपणापासून मी या सिंहाला पाहत आलेलो आहे, म्हणजे कमीत कमी 40 वर्षा अगोदरपासून हा सिंह मी इथं पाहत आलेलो आहे। हे आहे देवीसाठी होम हवन करण्याचं यज्ञकुंड। या ठिकाणी होम हवन चालते। अगदी समोरच देवीचा गाभारा आहे आणि देवीचं सुंदर असं मनोहर रूप आपल्याला पाहायला मिळतं। या शिखराला पद्मपुराणामध्ये महिषागरीच्या नावाने संबोधलेले आहे। भगवान शिवशंकरांनी इथे वास केला होता, म्हणून महिषाचे माळ म्हणून हे म्हैसमाळ। देवीच्या मंदिरात मोठा चौघडा आहे, तो दिवसातून 4 वेळा वाजवला जातो। मंगलमय सनईचा सूर आणि चौघड्यांच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून जातो। श्री गिरिजा देवी मंदिराचा गाभारा पहाटे 5 वाजता उघडला जातो आणि रात्री 12च्या सुमारास बंद केला जातो। नवरात्रोत्सवामध्ये श्री गिरिजा देवीचे आकर्षक रूप आपल्याला पाहायला मिळत असते। देवीला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी, बहुमोल रत्नांनी, अस्सल सोन्याच्या माळा, गोठ, तोडे, पाटल्या, कमरपट्टा, रत्नजडित टोप आणि सौभाग्य अलंकारांनी सजविले जाते। नेपाळच्या राणीने मनोरथ केला होता आणि तो मनोरथ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी श्री गिरिजा देवीला अर्पण केलेला रत्नहार देखील देवीला घातला जातो। पद्मपुराणात म्हैसमाळाविषयी असे सांगितले आहे की एकदा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत असताना माता पार्वती त्या खेळामध्ये हरल्या आणि उपस्थित देवगण हसले। म्हणून रुसून जाऊन पार्वती माता कैलास पर्वताचा त्याग करून दक्षिणेकडील ह्या पर्वत शिखरावरती आल्या। माता पार्वतीने या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली आणि पार्वती मातेचा शोध घेत घेत भगवान शिवशंकर देखील या पर्वतावरती आले। यामुळे या पर्वताला महिषाद्री असे नाव पडले आहे। म्हैसमाळला काम्यक वन अथवा उमा वन म्हणून देखील संबोधले जाते। भगवान शिवशंकरांनी पार्वतीसह इथं वास केला आहे असा उल्लेख काशीखंड या ग्रंथामध्ये अध्याय 49 मध्ये शिवदास गोमा यांनी केलेला आहे। या विधानास पद्मपुराणातील शिवालय महात्म्य अध्याय क्रमांक 5 मध्ये पुढील उतार्यावरून देखील पुष्टी मिळते। ततो गच्छे महिषाद्रेः शिखरे कामदे यस्मादेला नदी पुण्या समुद्रभुजा द्विजोत्तमा सनैत्य गिरिजा यत्र तया मृत्वा मृतस्तरम पद्मास्त औदुंबर यत्र तीर्थम उमावन मितियरते। अर्थात ज्या महिषाद्रीच्या शिखरापासून पुण्यकारक अशी एल नदी निघाली, जिथे पूर्वी गिरिजेने येऊन तप केल्यामुळे तिला महेश्वर असा प्रती मिळाला,
म्हणून उमावन या उपनामाने म्हैसमाळ प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र म्हैसमाळ येथील श्री गिरिजादेवीविषयी पद्मपुराण, काशीखंड, शिवालय महात्म्य, ब्रह्मसरोवर आदी धार्मिक ग्रंथात उल्लेख आलेला आहे. दरवर्षी श्री गिरिजादेवी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. घटस्थापना करून देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदारांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि नैवेद्य आरती केली जाते. नंदादीप लावला जातो. अष्टमीला होम हवन केला जातो. या ठिकाणी भक्त मंडळी आपापले नवस बोलत असतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी सुद्धा येत असतात. नवसाला पावणारी ही गिरिजा माता आहे आणि भक्तांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. श्री तुळजा भवानी की जय. श्री गिरिजा माता की जय. जगदंब 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 जगदंब.